भयान त्रास काय सांगायचं. पुण्यात होतो, मला झोपच लागला नाही. सकाळ सकाळ उठून 7लाच जागा. डबीला म्हटलं कर अंघोळ, डबी झोपत होता. ह्यो कार्यकर्ता बघा कसं डोळं चुळतोय. डोळं चुळून झालं कार्यकर्त्याचं, डबीचं पण डोळं चुळून झालं आणि आम्ही गेलो. गेल्या गेल्या डायरेक्ट पहिले सिग्नलला ट्रॅफिकनं भयान त्रास केला. म्हटलं गेलो साईडवर पोचायच्या अगोदर म्हटलं थोडासा नाश्ता करावा, नाश्ता केला आणि कार्यकर्त्यापाशी पोहोचलो. ज्या कार्यकर्त्यानं आपल्याला काम दिलं त्याच्याकडून पैसे घेतले आणि मटेरियल नाही वायरी गेलो. वायरी एवढ्या महाग होत्या की काय सांगायचं. सातारपेक्षा पुण्यात एवढं रेट होतं की अक्षरशः काय सांगायचं. ह्यांची एक रील्सला व्हिडिओ बनवली आणि नंतर साईडवर तुटून पडलो का आम्हाला. कॅमेऱ्याच्या वायरी टाकून घेतल्या आणि थोडंसं गेलो. डबी म्हणला आपण जर थोडंसं गणपती साहित्य बघूया. तिथनं परत गेलो चहा प्यायला कार्यकर्ते म्हणले कशाला आमची व्हिडिओ काढतो. त्यांना सबस्क्राईब करायला लावलं जर चॅनलला. तिथनं परत आम्ही मार्गस्थ झालो, डायरेक्ट घरी आलो. घरनं परत चौकात येऊन बघतोय तर शेड टाकायचं चाललेलं. डबीला म्हणलं मटेरियल घेऊन जा. पाहिजे म्हणलं आज माझा बड्डे, मी काय पण करू शकतो. हे घ्या पप्प्या, नुसत्या पप्प्या पाहिजे द्यायला लागला. तिथनं घराकडे आलो. जीवनाचा होता. जीवनाला मम्मीनं आम्ही सांगितलं की आज श्रावणातलं शुक्रवार आहे, त्याला पुजत्यात लग्न हो म्हणून. म्हटलं मग मला पण पूजा. म्हटलं ठीक आहे. नंतर पुजलं आणि जर चौकात येलो, पाहिजे बड्डे साजरा केला. बड्डे